ओके, तर आपण सुरू करूया. जसं आपण बोललो की डेमो अकाउंट कसं ओपन करायचं याच्याविषयी आज आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा डेमो अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, मेटाट्रेडर 5 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायला पाहिजे. आपण प्ले स्टोअरला जाऊन MT5 असं ज्या वेळेला सर्च कराल, ओके, त्यावेळेला आपल्याला मेटाट्रेडर 5 डॅश करून फॉरेक्स स्टॉक्स हे आपल्याला एक ॲप्लिकेशन दिसेल. ते आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ओके, इन्स्टॉल झाल्यानंतर आपण मेटाट्रेडर 5 यामध्ये ओपनचा ऑप्शन जो दिसतोय त्याच्यावर आपण ओपन करायला लागलो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला वेलकम टू मेटाट्रेडर 5 नावाचा एक इंटरफेस दिसेल. ओके, त्याच्यानंतर खाली आपल्याला ॲक्सेप्ट आणि डिक्लाइन 2 टॅब दिसेल. त्यापैकी ॲक्सेप्ट करायचं आहे आपण, आणि सिम्पल ओपन अ डेमो अकाउंट हा सगळ्यात स्टार्टिंगला तुम्हाला एक टॅब दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला हा सिम्पली कॅन्सल करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर जे दिसतंय तुम्हाला समोर त्यावरती टॉपला आपल्याला ब्रोकर्स म्हणून ऑप्शन येतो आणि त्याच्या खाली फाइंड ब्रोकर म्हणून एक टॅब यायला लागला. हा ब्रोकर म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठल्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. फाइंड ब्रोकरमधून टॅप केल्यानंतर तुम्हाला मी जे टाईप करायला लागलो आहे, ओके, कॅपिटल एक्सटेंड मॉरिशियस नावाचं तुम्हाला एक ब्रोकर आहे आपला, ज्याच्यासोबत आपण काम करतोय. ओके, सर्च सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर टॅप केल्यानंतर सगळ्यात स्टार्टिंगला तुम्हाला काय यायला लागले, ओपन डेमो अकाउंट म्हणून यायला लागले. ओके, तर डेमो अकाउंट म्हणजे काय, ह्या सगळ्याची गोष्ट ह्या सगळ्याची माहिती आपण याच्या आधी घेतलेली आहे. आता आपण नेमकं डेमो अकाउंट ओपन करायची प्रोसेस काय आहे ही प्रोसेस आपण बघत आहोत. ओके, कॅपिटल एक्सटेंड नावाचा जो ब्रोकर आहे त्याचा आपण त्या ब्रोकरचं डेमो अकाउंट ओपन करायला लागले. ओके, इथं सगळ्यात स्टार्टिंगला तुम्हाला ओपन डेमो अकाउंट दिसायला लागलं आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडं आपल्याला विचारतील जे डिटेल्स आपल्याला शेअर करायचे आहेत. ओके, इथं सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट नेम मी रँडम टाईप करतोय, तुम्ही तुमचे योग्य डिटेल्स भरा. डेट ऑफ बर्थ हे पण मी रँडम भरतोय. ओके, फोन नंबर तुम्ही तुमचा देऊ शकताय. बाकीचे सगळे इन्फॉर्मेशन मे बी तुम्हाला काय होऊ शकत्या वेगळी चालू शकेल, परंतु तुम्हाला जी ईमेल असणार आहे तो ईमेल आपल्याला परफेक्ट असला पाहिजे सिम्पली. ओके, तर मी माझ्या ईमेल टाईप करून घेतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं अकाउंट टाईप डेमो USD असू दे, तो असू दे. इथं जे लिव्हरेज आहे त्या लिव्हरेजमध्ये आपल्याला 1:500 सिलेक्ट करायचं आहे. डिपॉझिट इथं ॲटोमॅटिक $1,000 दिसायला लागलं, ते आहे असं असू दे. त्याच्यानंतर ॲक्सेप्ट करायचं आहे आपल्याला आणि सिम्पली रजिस्टर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा इंटरफेस येईल. त्याच्यानंतर लॉग इन ID पासवर्ड हे सगळं दिसेल. याचा एक सिम्पली तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. जर तुम्हाला कुठल्या वेगळ्या डिव्हाइसमध्ये, मोबाईल डिव्हाइसमध्ये किंवा लॅपटॉपवरती किंवा आपल्या PC वरती लॉग इन करायचं असेल तर तुम्ही हा लॉग इन ID आणि पासवर्ड यूज करून लॉग इन करू शकताय. म्हणजे मल्टिपल डिव्हायसेसवर जर तुम्हाला लॉग इन करून आपलं ट्रेड्स मॅनेज करायचे असतील 2 किंवा जास्त डिव्हाइसवरती, तर तुम्हाला हा लॉग इन ID आणि पासवर्ड तुमच्याकडं असला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मी डन करतोय आणि डन केल्यानंतर तुम्हाला इथं समोर दिसायला लागले कॅपिटल एक्सटेंड या ब्रोकरचं डेमो अकाउंट, ज्यावरती तुम्हाला त्या लोगो दिसतोय. त्याच्यानंतर आपण जे ABCXYZ लिहिले हे आपण मगाशीच टाईप केलेलं आपलं नाव होतं, इथं तुमचं नाव दिसत असेल. त्याच्यानंतर खाली ब्रोकरचं नाव दिसतंय. त्याच्यानंतर जो ID दिसायला लागला आहे तो आपला लॉग इन ID आहे आणि जो पासवर्ड आपण ऑलरेडी बघून त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये एंटर केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आपलं डेमो अकाउंट ओपन होतं. त्याच्यानंतर कोट्स म्हणजे काय, चार्ट्स म्हणजे काय, ट्रेड म्हणजे काय, हिस्ट्री, हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या कमिंग जे व्हिडिओ येणार आहेत ह्या सिरीजमधले त्यामध्ये आपण डिस्कस करूया. ओके, बाय.